नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं होतं, मी ट्रॅक्टरला टोकन बांधून टोकन केलं होतं, ते हेच वावर आहे आणि तुम्ही बघू शकता हे सोयाबीनची क्वालिटी आहे. आता इथं काय झालं मित्रांनो, आमचं हे वावर आहे नाल्याच्या काठानं. नाल्याच्या काठानं असल्याच्यानं काय झालं, काही लोटातलं सोयाबीन वाढणे राहणं, रोयाईनं असं म्हणताना खूप खाल्लंय. बघू शकता तुम्ही इकडं हे रोयाईनं खाल्लं बहुतेक सोयाबीन. तसेच वाढणे राहणं पण खूप खाल्लं मित्रांनो. आणि या वावराकडे कसं आमचं दर वेळेस थोडं दुर्लक्ष राहते. आमची जे बाकीची शेती आहे ती तिकडे असल्याच्यानं आम्ही या वावरात काय तेवढं काय पेरून देतो दरवर्षी आणि फवारणीला येतो. तर रोई जे आहे, तर रोयाचा खूप त्रास आहे. तर आता तिच्यातही आपलं टोकन आहे. आता पेरीवमध्ये जर रोयानं डुकरानं खाल्लं तर तेवढं आम्हाला टेन्शन काही म्हणजे दिसेच नाही, कारण की पेरूचं दाट सोयाबीन कोण आपण फिरणार आहोत आपण तासोन तास. आता हे जे टोकन आहे याच्यामध्ये आपण फिरतो फिरतो तर असं खाऊन दिसते मित्रांनो. तर जे आता आमचे घरचे आणि त्याच्यात तसंच या वर्षी याच्यामध्ये काय झालं, उगवणपूर्व तणनाशक नाही मारलं आणि या वावरामध्ये खूप रानभेंडी आलती सुरुवातीला. हे बघू शकता तुम्ही. आता कुठे कुठे रानभेंडी मरत आहे. तर सुरुवातीला आपलं जे घरच्याच्या म्हणण्यानुसार तर हे वावर पडलंच म्हणे घरचे, अजिबातच अजिबातच होत नाही म्हणे. पण आता जसं तणनाशक मारलं तर आता थोडं साफ दिसत आहे तणनाशकाने वावर. पण जे आता सोयाबीन आहे याचं म्हणणं वडलं की जे काडी काडी पूर्ण काडी काडी सोयाबीन आहे बा काय. असं म्हणजे जो आपण पेरण्याचा काप निघते तसा कापही नाही निघन बा अजिबात, कारण की दरवर्षी तर आम्हाला 5 क्विंटल म्हणजे एकरी 5 क्विंटल असं 30 क्विंटलच्या वरचं सोयाबीन नाही होत. 30-35 क्विंटल सोयाबीन होते पेरणीचं. आणि या वर्षी तर टोकन आहे बा. आता ते आता आमच्या आईच्या मतानं तर आम्हाला कापाले परवडते का नाही का असं म्हणणं पडलं तिचं. का कापाले नाही परवडत बा, पण आता कापा लागन असं तसं ते सोडूनच द्या तुम्ही. तर मित्रांनो, हे एका महिन्या म्हणता येईल का 1 महिना झाला सोयाबीनला. आणि हिच्यावर आतापर्यंत आपली फक्त एक गॅस पॉयझनची फवारणी झाली आणि एक तणनाशकाची फवारणी झाली. हिच्यामध्ये तण खूप रानभेंडी खूप होती मित्रांनो, जे कसं मरत नाही. पण आपण चांगलं एकरी 9 ते 10 पंप मारून रानभेंडीचा खात्मा करून टाकलाय बंदा. तुम्ही बघू शकता आणि यामध्ये चना खूप आला आहे मित्रांनो. यावर्षी आमच्या कोणत्याही सोयाबीनमध्ये आम्ही कसं चण्यावर सोयाबीन लावतो ना, चना खूप आला आणि चना मरायलाच तयार नाही. चना कोणत्या औषधीने नाही मरत, त्या पाण्याने मरते. पण पाणीच खूप कमी आहे यावर्षी. पाणी जसा पाहिजे तसा आला नाही. आता जेमतेम 4-5 दिवस कंटिन्यू पाणी आला. तेव्हा पण चना एवढा चण्याचा त्रास आहे, चण्याच्याने डुकरे खूप येते. चना बेड फोडून टाकन हे असा खूप त्रास आहे मित्रांनो. आणि मेन म्हणजे आता जसे पेरीवचे सोयाबीन दिसते, तसं टोकनचं काही सोयाबीन दिसत नाही आतापासून. जेमतेम आता 1 महिना झाला. 1 महिन्यात का दिसणार आहे? आता पेरचे सोयाबीन पूर्ण पॅक होऊन गेलं रान. तुम्ही बघू शकता आपल्या इथे 2 तास आहे. पेरूचे सोयाबीन म्हणलं बहुतेक 1.5 फुटावरच तास राहते. इथं म्हणजे अजून इथं कमीत कमी 4 1 तास 2 इथे 1 तास असतं, इथे 1 तास असतं, इथे 1 तास असतं. पूर्ण पॅक दिसलं असतं. तर पेरू सोयाबीन हे दिसायला चांगलं दिसलं असतं. प्लस म्हणता येईल म्हणजे पूर्ण वावर हिरवं दिसलं असतं. तिच्यामध्ये आता गॅप दिसते. आता जमते 1 महिना झाला, अजून थोडं सोयाबीन एवढीच हाईट येईन पाणी जर बरोबर आला तर. म्हणजे सोयाबीन पॅक नाही होणार, भलाही पॅक नाही होणार, पण एक हवा खेळती राहणार. आता ही गोष्ट सध्या काही म्हणजे माझ्या घरच्यांना समजत नाही. आता मला तर समजते, पण आता का होईन बघू पुढचं.